गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून खारघर येथील रांजणपाडा येथे निवृत्तीबुवा चौधरी यांच्या निवासस्थानी गुरुपूजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला। या कार्यक्रमादरम्यान नादब्रह्म साधना मंडळाचे अध्यक्ष हरिभक्त पारायण वसंत पाटील यांचा विशेष सन्मान माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी वसंत शेठ यांच्या संगीत, भजन आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाचा गौरव करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। तसेच अशा गुणी व्यक्तीचा सन्मान केल्याबद्दल नादब्रह्म साधना मंडळ आणि निवृत्तीबुवा चौधरी यांचे आभार मानून त्यांच्या कार्याचे गौरव केला। आपल्या सर्वांना एक देवाच्या दर्शनाच्या दृष्टीने एक चांगलं वातावरण तयार करून ज्या पद्धतीनं आपल्याला भावनिक बनवतात, संस्कृतीचं दर्शन घडवतात, साधू संतांमध्ये घेऊन पोचवतात, तर अशा मंडळामध्ये मला ज्यावेळेस सांगितलं उमेश बुवांनी की आपण वसंत शेठ पाटील यांचा सत्कार करत आमच्या मनात आहे, तुम्ही यायला पाहिजेलं आहे। मी एक मिनिटसुद्धा म्हणजे अवधी न घेता, वेळ न घेता त्यांना एका मिनिटात म्हटलं, चांगलं केलं तुम्ही। आयुष्यभर जो माणूस समाजसेवा करतोय, संगीताची सेवा आणि समाजाची सेवा, तर त्या माणसाचा कुठेतरी असा मोठा सत्कार होणं गरजेचं आहे। आपल्या अनेक वेळा त्यांचा आपण स्वागत सत्कार करतो, पण आपण त्यांच्या बरोबरीनं ते निवृत्तीबुवांच्याकडे येऊन विद्या घेत आहोत, संगीत विद्या घेत आहोत, त्यांच्याबरोबरीनं हजारो लोकांना संगीताचा अनुभव घेऊन देत आहोत। तर अशा या वसंत शेठचा सत्कार करणं ही खरंच माझ्या दृष्टीने एक अतिशय महत्त्वाची गोष्ट वाटली आणि त्याच्यामुळे म्हटलं हे व्हायला पाहिजे होतं। उशिरा का होईना, त्यांच्या 75 नाही पण त्याच्यानंतर का होईना, हे अतिशय महत्त्वाचं। सत्काराला उत्तर देताना वसंत शेठ पाटील यांनी गुरुवर्य निवृत्तीबुवा चौधरी यांनी दिलेल्या ज्ञानाचे तसेच लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नादब्रह्म साधना मंडळासाठी वेळोवेळी केलेल्या मदतीचे कृतज्ञतापूर्वक स्मरण केले। पहिले शेठ जय मात्रे, नारायण ठाकूर आणि असे 1-2-4 लोक होते। ते काय करायचे, मला एक माधव पाटील वसंत दादाच बोलायचे पहिलेपासून। तर आत्ता शेठ बोलायला म्हणजे खरी पदवी आहे का मला शेठ हा मी आता बोलता येतं का इज्जतीने शेठ मात्र जरूर आहे, त्यांच्या तोंडी ऐकलं, पण असं काय कधी पूर्ण घडलं नाही। फक्त आम्ही शिक्षा द्यायचो, कसं कोणी गरीबाला जर दादागिरी करीत असेल त्याला दादागिरी करून द्यायची नाही, अन्याय करून कुणालाच दिला नाही। आणि खरी म्हणजे शेठची लहान असताना तरी पण शिस्त आम्हाला गेली, त्या शिस्तीपर्यंत अजूनपर्यंत चालू होतात। कारण शेठनी एकाला शिस्त नाही लावली, सगळ्यांना शिस्त लावली। शिक्षक झालं शिस्तीमध्ये, शिकलं शिस्तीमध्ये, राजीनामा दिला शिस्तीमध्ये, कॉन्ट्रॅक्टर झालं शिस्तीमध्ये, कंपनी काढली शिस्तीमध्ये, ती पण त्यांच्या भावाच्या नावावर अजूनपर्यंत रेकॉर्ड आहे मधल्या गुराची। हे तर सोडा, पण सगळ्यांना सुधरवून आपल्याला पण त्याही लाईन दिली आणि रायगड जिल्हा पण शिस्तीत ठेवला। कसा ठेवला? खासदार किती आहेत, किती होते, किती आहेत खासदार एकूण? सगळे 543 सगळे आणून घरात बसवले का कोणी असे बघा फोटो लावलेला आहे। हे काय गोष्टी घेण्यासारख्या आहेत, ते कुणाकडनं होणार नाही आपल्याकडनं। गुरुवर्य निवृत्तीबुवा चौधरी यांनी वसंत शेठ पाटील यांनी अत्यंत खडतर परिस्थितीत संगीत शिक्षण घेऊन सुरू ठेवलेल्या संगीत साधनेचे कौतुक केले। कधी वसंत शेठ मला भजनातलं पाकिट काय आलं मिळालं कधी विचारलं नाही, तर त्यामुळे मी सांगतो त्यांचं असं मला वाटतं की आमची भिन्न 2 शरीरं आहेत, पण आमचा दोघांचा आत्मा एकच आहे। इतके जवळचे माझे झाले ते, तर त्यामुळं काय अडचण आली की मी वसंत शेठना सांगायचो आणि साहेबांकडे जाण्यासाठी मग हे द्वार आहे आमचं, हे रामापर्यंत जाण्यासाठी हे द्वार आहे आणि ह्या द्वारामार्गे आम्ही शेठकडे जायचो आणि शेठने पण आमचे लाड पुरवले। खरं सांगायचं 192 तासाचे एवढे 12 लाख रुपये खर्च करायचे, ते त्या 16 लाख रुपये खर्च केले आणि आता तो 75 अभंगांचं रेकॉर्डिंग पण स्वतः त्यांनी 3.5 लाख रुपयाचं दिलं, शाळा बांधून दिली, असं काय काय आमचे लाड सगळे पुरवलेत। त्यांना जन्मोजन्मी आम्ही त्यांचे ऋणी आहोत आणि त्यांचे पण ऋणी आहोत आणि त्यांना त्यांच्यापर्यंत येणारे वसंत शेठचे पण ऋणी आहोत। या प्रसंगी नितीन ठाकूर गुरुजी यांनी वसंत पाटील यांच्या जीवन कार्याची थोडक्यात माहिती दिली। या सोहळ्याला निवृत्तीबुवा चौधरी, उमेश चौधरी, शंकर म्हात्रे, स्वामी म्हात्रे, कृष्णा पवार, अनिरुद्ध पाटील, अनिल यांच्यासह शिष्यगण उपस्थित होते।